शेवटचा दिवस गोड व्हावा आणि या शेवटच्या दिवसाला गोड करण्यासाठी मैदानाच्या चारही बाजूला भरपूर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि या सर्व लाडक्या मान्यवर प्रेक्षकांचं त्याचबरोबर टेनक्लिकच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। चला जाऊया मैदानावरती, मॅचला सुरुवात। मेगा फायनलची लढत सुरुवात झाली आहे। विकी कातवारा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। अद्यापपर्यंत 8 विकेट कॅरी केलेला हा गोलंदाज यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते। एका धावेची मदत धावफलकाला केली आहे सुरुवात। सलामीची जोडी आपण पाहत असाल, महेश एगडे आणि त्याला साथ देत असताना सनी कथोरे ही सलामी वीरांची जोडी मैदानावरती सज्ज आहे। आंबेगाव स्वतः यजमान संघ मैदानावरती मेगा फायनल मध्ये खेळतोय, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना आपण पाहत असाल। यावेळेस हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पुल चेंडू हवेत आहे। मिस टाइम स्ट्रोक, झेल टिपला जाईल, मोठा हादरा दिला जातोय। आंबेगाव टीमला देत आहेत 440 चा झटका, फलंदाज बाद होतोय सनी कथोरे। बॅक टू द पॅव्हेलियन। चला मित्रांनो, आपण पटापट मैदानामध्ये जायचं आहे। पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जातोय, आपण पाहत असाल पहिला फलंदाज बाद होतोय। बॅट्समन सनी कथोरे 0 धावा करून तंबूच्या आश्रयाला येतोय। गोलंदाज आपण पाहत असाल विकी कातवारा। या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये जर आपण पाहिलं असेल तर तब्बल 8 विकेट कॅरी करणारा हा गोलंदाज दर्जेदार कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय आणि ही 9वी विकेट सुद्धा त्यानं कॅरी केली। मित्रांनो, जबरदस्त सुरुवात, चापेवाडी पठार। यावेळेस सुद्धा बॅटची एज होती, त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः ऍक्शन मध्ये जात असताना चेंडूला अडवलं, आपल्या कवेत घेतोय। कुठल्याही प्रकारची निश्चितच घाई गडबड पाहायला मिळत नाहीये। सिंगल एका धावेवरती समाधान मानतायत। धावफलकाला इथून थोडीशी चालना दिली जाते। 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। मेगा फायनलचा हा सामना, फायनलची लढत, गेली 4 दिवस घेतलेली मेहनत फळाला आणण्याचा हा समय आपण पाहत असाल। संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य देवता सुद्धा अस्ताला गेले। यावेळेस पहा मित्रांनो, अलॉंग द कार्पेट काय जबरदस्त आघात केलाय, चेंडू निघून जातोय, धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार। बॅट्समन महेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय। आता मात्र विकी कातवारावरती आक्रमण करतोय। 3 षटकांची मॅच मित्रांनो, 3 षटकांच्या मॅच मध्ये निश्चितच 30-35 धावा जरी झाल्या तरी पण या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक इम्पॅक्टफुल धावा पाहायला मिळू शकतात। यावेळेस सिंगल धावेचं योगदान येत आहे, एका धावेची मदत येते, धावफलक पुढे सरकलं 7 या आकड्यावरती। फायनलची मॅच मित्रांनो, आणि फायनलच्या मॅच मध्ये आपण या 2 संघांना एकमेकांसमोर झुंजताना पाहत आहेत। याच दरम्यान शुभागमन झालंय शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय रमेशजी कुर्ले, त्याचबरोबर सन्माननीय योगेशजी घरत साहेबांचं शुभागमन झालंय। स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। षटक पहिलं चालू आहे, विकी कातवारा राईट आर्म ओव्हर द विकेटनं टाकलेलं हे जबरदस्त चेंडू आपण पाहत आहे। खोलवर टप्प्याचा बॅटची कडा घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग वरती अडवला जातोय। सिंगल एका धावेची मदत येईल, धावफलकाला इथून मात्र एका धावेनं पुढे घेऊन जात आहेत। 8 धावा स्कोर कार्ड वरती। पहिलं षटक दर्जेदार पाहायला मिळालं। एका षटकामध्ये 8 धावा खर्च करत असताना विकी कातवारानं आपल्या नाबाला साजेशी गोलंदाजी केली। 3 षटकांची मॅच आहे मित्रांनो, वेळेची काळजी घ्या। पहिले षटक संपले, धावफलकावरती 8 धावा, चारही बाजूला प्रेक्षक राजाची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। टेनक्लिकच्या माध्यमातून वाढलेले व्ह्यूअर्स आपण पाहत असाल मैदानावरती आणि त्याचबरोबर मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ऑफिशियल टीम सुद्धा जोमानं काम करते। खऱ्या अर्थानं हा विजय क्रिकेटच्या मैदानावरती आयोजकांचा आणि क्रिकेटचा होताना आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक 2 ला सुरुवात, गोलंदाजी मार्कवरती कैलास वाघचा हा पहिला चेंडू थोडासा बाहेर, पंच आम्हाला सांगतायत दंडित करत असताना गोलंदाजाला व्हाईट बॉल, अवांतरची धावफलकाला जोडतायत। एकंदरीत 9 धावा स्कोर कार्ड वरती। कैलास वाघ बॅटिंग करत असताना मैदानावरती रोशन आणि महेश ही जोडी मैदानावरती खेळतायत। रोशन गबाळे यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट करून चेंडू मागे येतोय। शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर चेंडूला अडवलं, एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं। तिथून जर चेंडू कॅरी झाला असता तर मात्र 4 धावा घेण्यापासून वाचू शकले नसते। यावेळेस सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय। सन्माननीय दिनेशजी उघडे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय।
साहेबांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दिनेशजी उघडे साहेब आपण आलात, मी आपणास विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय दिनेशजी उघडे साहेब, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. फायनलची मॅच मित्रांनो, पाहुण्यांची सुद्धा उपस्थिती सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अगदी सकाळच्या सत्रापासून आपण पाहिले असेल तर भरपूर मान्यवर पाहुणे सातत्याने या मंचावरती येऊन गेले. अजूनही मंचावरती भरलेली गर्दी आपण पाहता. यावेळेस हा झेल कॅरी केला जातोय, माघारी पाठवलं जाईल. पुन्हा एकदा एक विकेट कॅरी होतीये. आंबेगाव संघाला लागलेला हा हादरा, फलंदाज बाद. दिनेशजी उघडे आणि दादासाहेब शिंदे साहेबांचं शुभागमन झालं. मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वांची प्रार्थनीय होती उपस्थिती, साहेबांचं शुभागमन सुस्वागतम. पत्रकार सन्माननीय संजयजी बोरगे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय. या सर्व लाडक्या मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं आणि आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. लागलेला धक्का, विकेट कॅरी होत आहेत. यावेळेस रिव्हर्स स्विच हिटचा नजराणा पेश केलाय. प्रॉपर टायमिंग फटका, चेंडू मैदानाच्या बाहेर, चौकार. मदत येते. धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचला आपण पाहताय तर 14 या आकड्यावरती, 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग. 3 षटकांची मॅच आहे मित्रांनो. 3 षटकांच्या मॅच मध्ये 30 ते 40 धावा जर असल्या तर नक्कीच एक संघर्ष पाहायला मिळेल. दोनही संघ एकाच ताकदीचे आपण पाहत असाल. यावेळेस फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीवरती आहे. पकडलं फेकलं तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण करतायत. सन्माननीय जितू पंडित सर, त्याचबरोबर संजयजी खोळांबे सर, मी आपणास विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक चालू आहे आणि या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि 5 चेंडूंचा खेळ आपल्याला अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. धावफलकावरती आहेत 15 धावा, 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी रचतायत आंबेगाव टीम. ब्राईट ब्रदर आंबेगाव, यावेळेस फटका फसला. विकेट किपर स्वतः ऍक्शन मध्ये पकडला. झेल संपला खेळ. फलंदाजाला पाठवतायत माघारी. दिलाय 440 चा झटका. सन्माननीय गजाननजी चौधरी साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहा मित्रांनो, शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. बिझनेस एंड ऑफ द टुर्नामेंट, शेवटचा अंतिम टप्पा, मेगा फायनलची मॅच पूर्वार्धामध्ये आपण आहोत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आंबेगाव संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती थांबलेली. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज तयार. कल्पेश कातवारा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, हाताला चटका दिलाय. दुहेरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. संधी प्रकाशामध्ये चाललेला हा सामना, हा मेगा फायनलची मॅच मित्रांनो. निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान. डाव्या बाजूला पहा, डामडवलात उभा असलेला सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे हिरवगार निसर्गरम्य मैदान. या मैदानावरती चाललेला हा संघर्ष आपण पाहत असाल. धावफलकावरती अजून 2 धावा जोडतायत. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. पॉवरफुल फटका आहे. आंबेगाव ब्रँड पेश होतोय. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. दमदार षटकार. बॅट्समन प्रवीण विदेच्या बॅटमधनं हा षटकार.
प्रवीणच्या खांद्यावर जबाबदारी आहे. निश्चितच त्याला माहिती आहे जितक्या जास्तीत जास्त धावा आपण बनवू तितक्या जास्तीत जास्त धावा आपल्याला सेकंड इनिंग मध्ये डिपेंड करायला मिळणार आहेत. या अनुषंगाने ठोकलेला हा षटकार 6 धावांची मुहूर्तमेढ या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावांची मदत आली. धावफलक वेगानं फ्लाय झालं. 23 धावा. कल्पेचा हा चेंडू आता मात्र दिशाहीन. थोडासा दबाव पाहायला मिळतोय. षटकार खाल्ल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघून जाणार हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतरची धाव धावफलकावरती जोडतायत. एका धावेच्या मदतीने धावफलक झालं ते 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. कल्पेश कातवारा कमबॅक करायचंय मित्रा. स्ट्राइक एंड वरती प्रवीण. यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. प्रॉपर गॅप सिलेक्शन. फिल्डर साठी मोठी चेस. दूरवरनं आला चेंडूला पकडलं. निश्चितच फेक करील तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. चांगलं कॉन्टॅक्ट पाहायला मिळालं. या 2 धावा धावफलकावरती येत आहेत. पत्रकार सन्माननीय संजयजी बोरगे सर, आपण आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या चेंडूवर सुद्धा आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले जातील. मेन इन येलो हा सुंदर झेल या ठिकाणी टिपतोय. माघारी पाठवलं जाईल. दिलाय अजून एक धक्का आंबेगावला. आपण पाहत असाल तर प्रवीण बाद झालाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. एक छोटासा कॅमिओ पाहायला मिळाला. 15 धावांची इनिंग साकारून तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय कल्पेश कातवारा यानं मात्र आता कमबॅक केलंय. सामना आपण पाहत असाल एका बाजूने चाफेवाडी, दुसऱ्या बाजूने ब्राईट ब्रदर आंबेगाव यजमान संघ आणि पाहुणा संघ असा सामना. या चेंडूवरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न पदलालित्य दाखवलं होतं मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन येऊ दिलं नाही. कल्पेश कातवारा हुशारीनं गोलंदाजी टाकत असताना टाकलेला हा डॉट. सुंदर गोलंदाजी. दर्जेदार टप्पा, नियंत्रित गती, अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस हा फुलटो चेंडू होता. चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या चुकीला माफी नाही. दांडी गोल. ही सर्व मंडळी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित होत आहेत. या संपूर्ण सोहळ्याला आपण येत आहेत आणि 4 चंद्र लावले जात आहेत. पाहुण्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. आपण आलात आणि या संपूर्ण सोहळ्याची उंची वाढती आहे. सन्माननीय दिनेशजी उघडे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती होतोय. त्याचबरोबर मंचावरती दादासाहेब शिंदे उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. दादासाहेब शिंदे यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी रमेश दादा घरत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दादासाहेब शिंदे या मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्या मंचावर करायचा आहे. त्याचबरोबर पत्रकारितेचा बुलंद आवाज सन्माननीय पत्रकार संजयजी बोरगे सर मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आंबेगाव ग्रामस्थांच्या वतीनं चंद्रकांतजी भोईर सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पत्रकार संजयजी बोरगे सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावर करायचा आहे. त्याचबरोबर लाडके मान्यवर गजाननजी चौधरी सर मंचावरती आपल्या उपस्थित आहेत. मी रमेश दादा घरत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गजाननजी चौधरी सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावर करायचा आहे.
सन्माननीय जितू पंडित साहेब मंचावरती उपस्थित आहेत. मी चंद्रकांतजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जितू पंडित सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय संजयजी खोळंबे साहेब मंचावरती आहेत. सन्माननीय संजयजी खोळंबे सर यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय. मी रमेश दादा घरत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संजयजी खोळंबे सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. मेगा फायनलची मॅच मैदानावरती प्रदर्शित होती. एका बाजूने चाफेवाडी पठार तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत असाल आंबेगाव. नवीन स्वप्न उराशी बाळगून मेगा फायनलची मॅच जिंकायची आहे या अनुषंगाने मॅचला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत अद्यापपर्यंत आहेत त्या 6 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. 27चं टार्गेट 6 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त टोला पाहायला मिळतोय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. पार करण्याच्या इराद्यानं मैदानात बॅटिंगला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना बबलू पारधी आणि त्याला साथ देत असताना कल्पेश कातवारा ही जोडी मैदानावरती खेळतीये. विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती एकंदरीत जोडतायत 10 धावा. पोहोचायचं आहे 27 या आकड्यापर्यंत. 27 ही मॅजिक फिगर गाठायची आहे. चॅम्पियनशिप मिळवायची आहे या अनुषंगानं मैदानावरती मॅचला सुरुवात झाली आहे. आक्रमक बॅटिंग करत असताना बबलू पारधी या चेंडूवरती आक्रमण केलंय. प्रॉपर टायमिंग फटका. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी गाठतोय. हँडसम स्ट्रोक. बबलू पारधी ऑन फायर. सिक्सर. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय मित्रांनो ते केव्हाही बांधता येईल. मात्र जिद्दीनं स्वप्नांना पार करण्याची जिद्द असावी. मैदानावरती जिद्द दाखवतायत. चिकाटी दाखवतायत. 27 धावा आम्हाला बनवायच्या आहेत. या संधी प्रकाशात आम्ही त्या बनवणार या अनुषंगानं बॅटिंग करत असताना बबलू पारधी ठोकतोय. चौकार षटकार. यानंतर यावेळेस समोरच्या दिशेला खेळला. या फटक्यात ताकद किती आहे. या फटक्यात कमी ताकद. जेल टिपला जाईल. पुन्हा एकदा होतंय कमबॅक. आंबेगाव संघाला मिळालेलं सुयश. गोल्डन विकेट कॅरी करतायत फलंदाज बबलू पारधी तंबूच्या आश्रयाला. धावफलकावरती आहेत तब्बल 16 धावा. जबरदस्त बॅटिंग करत असताना बबलू पारधीनं इथून मात्र सामना खुला करून दिलाय. 27 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये 16 धावा ठोकून काढल्या. आता मात्र समीकरण पहा. 12 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. बॅटिंग करत असताना गावदेव महाराज चाफेवाडी पठार ही टीम मैदानावरती खेळतीये. बनवायच्या आहेत 12 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी. सलामीची जोडी फुटली. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय आंबेगावकरांना. इथून मात्र कमबॅकची एक संधी मिळाली आहे. मित्रांनो ज्यावेळेला बोट पकडायला मिळेल तेव्हा हात पकडण्याची संधी सोडू नका. यावेळेस संधी मिळतीये. संधीचं सोनं करावं लागेल. संधी पुन्हा पुन्हा येत नसते. ये जिंदगी है दोस्तों. ये मौके कम धोके ज्यादा देती है. बनवायचे आहेत 12 चेंडू 11 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवरती येतोय. आंबेगाव संघाला कमबॅक करून देण्याची ग्वाही देत असताना गोलंदाज तयार होतोय सनी कथोरे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं हे अग्रगण्य नाव. आपल्या संघासाठी इथून धावून यायचंय. आपल्या संघासाठी संकट समय उभं राहायचंय. संकट समय संघाला अडचणीतून बाहेर काढायचंय. संघाची
बुडती नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. या अनुषंगाने गोलंदाजीला सुरुवात करतो. यावेळेस हलक्या हाताने खेळतायत. संयमी क्रिकेट, डोक्यानं खेळलं जाणारं क्रिकेट पहा मित्रांनो. 2 धावा पूर्ण. विनाशकाले विपरीत बुद्धी 3ऱ्या धावेसाठी धावतायत. थ्रो खराब आणि या 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत मित्रांनो. मेगा फायनलची मॅच शांत डोक्यावरती बर्फ ठेवून खेळत असताना टीम गावदेव महाराज चाफेवाडी पठार टीम मैदानावरती खेळतीये. विजयाच्या दिशेनं आगेकूच. पहिल्या चेंडूवरती 3 धावा धावफलकावरती आहेत. 19 टोटल. 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस कैलास वाघ, कल्पेश कातवारानं निश्चितच एक डोक्यानं खेळलेला फटका आपण पाहिला असेल अलॉंग द कार्पेट. यावेळेस या चेंडूवर आक्रमण चढवलंय. आक्रमण चेंडू सीमा पार. 6 म्हणूनच आम्ही मेगा फायनलची मॅच संधी प्रकाशात खेळत असताना सुद्धा टॉस जिंकल्यानंतर सुद्धा फिल्डिंग का केली. बॅट्समन वरती असणारा विश्वास, बॅटिंग वरती असणारा विश्वास आज दाखवतायत मैदानावरती. चाफेवाडी पठार अर्थातच गावदेव महाराज चाफेवाडी पठार विजयापासून केवळ 2 धावा दूर. चॅम्पियन बनण्यापासून फक्त 2 धावा दूर. स्पर्धा आपण पाहताय आंबेगावकर चषक अर्थातच या मेगा फायनलच्या मॅच मध्ये सिंगल कंप्लीट 2ऱ्या धावेसाठी धावतायत आणि या मॅच मध्ये या टुर्नामेंटची चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट टीम आहे मित्रांनो गावदेव महाराज चाफेवाडी पठार. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आंबेगाव संघाचं सुद्धा गोड कौतुक. या अनुषंगानं स्वतः सांगतायत की हा सामना चाफेवाडी पठार हा संघ जिंकतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कैलास वाघ. 2 विकेट गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना सुद्धा सुंदर कामगिरी केली. कैलास वाघ ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.